मीरा भाईंदर शहरातील अतिधोकादायक इमारतींवर महापालिकेची कारवाई संथ गतीनं सुरू असल्याचं समोर आलंय। 4 महिन्यांपूर्वी प्रशासनाने 38 अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली होती, मात्र आतापर्यंत त्यापैकी केवळ 5 इमारतींवरच कारवाई करण्यात आली असून शेकडो कुटुंबियांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। दरवर्षी मीरा भाईंदर महापालिकेकडून 30 वर्षांहून जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचं सर्वेक्षण करण्यात येतं। तसेच इमारतींची संरचनात्मक तपासणी करण्याच्या सूचना संबंधित मालकांना दिल्या जातात। यंदाच्या सर्वेक्षणामध्ये शहरातील 38 इमारती अतिधोकादायक असल्याचं समोर आलं होतं। याशिवाय 36 इमारती तातडीनं रिकाम्या करून दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचं, तर तब्बल 344 इमारतींना दुरुस्तीची गरज असल्याचं एप्रिल महिन्यात जाहीर करण्यात आलं होतं। पावसाळ्यात जुन्या आणि जीर्ण इमारतींचे भाग कोसळण्याच्या घटना वाढतात, त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी अशा इमारती रिकाम्या करून त्यांच्यावर कारवाई करणं ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे। मात्र पावसाळ्याचा निम्मा कालावधी संपूनही 38 पैकी केवळ 5 इमारतींवरच कारवाई करण्यात आल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। नुकतीच भिवंडीत धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी झाल्याची घटना घडली होती, त्यामुळे मीरा भाईंदरमधील धोकादायक इमारतींवर वेळेत कारवाई झाली नाही तर मोठी दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येते। आता उर्वरित धोकादायक इमारतींवर महापालिका प्रशासन कोणती पावले उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। पोलीस न्यूजसाठी माधव तेल्हा, मीरा भाईंदर।